नमस्कार शेतकरी मित्रांनो. पीक विम्याच्या संदर्भात अतिशय चांगली गुड न्यूज आलेली आहे. म्हणजे तुमचा 2024चा जो पीक विमा राहिलेला होता, ज्यांना कमी पैसे भेटले होते, त्या शेतकऱ्याच्या संदर्भात अपडेट आहे. ती अपडेट तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत मी सांगणार आहे. व्हिडिओ हा जास्त मोठा होणार नाही. व्हिडिओची लेंथ छोटीच असेल व तुम्हाला जी काही माहिती तुम्हाला सांगणार आहे, ती अतिशय 2 ते 3 मिनिटात तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ह्याच्यामध्ये व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. कारण मी ज्या जिल्ह्यांचे, ज्या तालुक्यांचे नाव सांगणार आहे, त्याच शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत. तर हा पीक विमा कधीचा आहे हेच तुम्हाला आम्हाला प्रश्न पडलेला आहे. म्हणजे हा पीक विमा 2024चा ज्या शेतकऱ्यांना कमी पैसे भेटले होते त्या शेतकऱ्यांना पीक विमा डबल भेटणार आहे. म्हणजे जे खंडित राहिलेलं थोडाफार पीक विमा जे भेटला होता ती त्यांची पूर्ण जेवढी रक्कम भेटायला पाहिजे होती ती त्यावेळेस भेटली नव्हती. ती रक्कम तुमच्या खात्यावर आता जमा होणार आहे. ती कधी होऊ शकते हेच तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत मी सांगतोय. तर व्हिडिओला शेवटपर्यंत काळजीपूर्वक नक्की बघा. आणि त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट यूट्यूब चॅनलवर. चॅनलला अद्यापही लाईक, सबस्क्राईब, शेअर केलं नसेल तेही करून घ्या व माझ्या डाव्या साईडला जे काही बेल आयकनचं बटन दिसते त्याला देखील दाबा. म्हणजे तुम्हाला पीक विमा व शेती संबंधित सर्वात फास्ट अपडेट भेटून जातील. तर चला आपण वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा शेतकरी मित्रांनो, परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णा तालुका असेल, पाथरी तालुका असेल, पालम तालुका असेल, परभणी जिल्हा व तालुका असेल, त्याचबरोबर एक्झॅक्ट आता तर माझ्याकडे यादी आलेली नाही आहे, पण हे तालुके असतील. या परभणी जिल्ह्यातल्या ह्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे, ज्यांना 2024मध्ये कमी प्रमाणात पीक विम्याचे पैसे भेटले होते व आता उर्वरित रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. हे झालं परभणी जिल्ह्याचं. त्याच्यानंतर हिंगोली जिल्हा. हिंगोली जिल्ह्यामध्ये औंढा नागनाथ असेल, कळमनुरी असेल, वसमत तालुका असेल, त्याचबरोबर हिंगोली च्या आसपासचा जे काही भाग असेल, त्याच्यानंतर जवळा बाजार, म्हणजे जवळा बाजार तालुका नाही आहे, पण हिंगोली जिल्ह्यातलंच एक गाव आहे. तिथले बरेचशा शेतकऱ्यांना हे पैसे कमी प्रमाणात भेटलेले आहेत. त्याच्यानंतर नांदेड जिल्हा असेल, नांदेड जिल्ह्यातले जे काही तालुके आहेत त्या तालुक्यातल्या शेतकरी संख्या व जेवढे महसूल मंडळं ह्यामध्ये पात्र होते तेवढे शेतकरी. त्याचबरोबर धाराशिव आणि अकोला ह्या 5 जिल्ह्यांना पैसे कमी प्रमाणात भेटले होते. तेच पैसे तुमच्या खात्यावर आता जमा होणार आहेत. ते कधी होणार आहेत हाच तुम्हाला प्रश्न पडला आहे. तर बघा, ह्याला अप्रूव्हल आलेलं आहे. म्हणजे पैसे तुमची रक्कम गव्हर्नमेंटमार्फत अप्रूव्हल आलेलं आहे. तुमच्या ॲप्लिकेशनचे जे स्टेटस आहेत ते लवकरच चेंज होणार आहेत. काही शेतकऱ्यांचे झालेत सुद्धा. व्हिडिओ थोडा लेट बनवण्यात येतोय. ज्या शेतकऱ्यांचे ॲप्लिकेशनचे स्टेटस चेंज झालेले आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर स्टेटस चेंज झाल्यानंतर तुम्हाला, कारण एक्झॅक्ट मी डेट सांगू शकत नाही, कारण ज्यांचे काही जणांचे स्टेटस चेंज झाले नाही त्यांना साहजिक काही पैसे नंतर भेटतील. पण ज्यांचे स्टेटस चेंज झालेले आहेत त्यांचे पुढच्या आठवड्याच्या आसपास पैसे खात्यावर जमा होऊ शकतात. मी मुद्दामूनच वेळ जास्त सांगतोय, कारण की ज्यांचे पैसे लवकर जमा झाले नाही ते शेतकरी येऊन परत कमेंट करतात की पैसे भेटले नाही बाबा म्हणून. म्हणून ह्याच्या संदर्भाची तुम्हाला अपडेट सांगायची होती. आणि हा पीक विमा 2024चा खरीप हंगामाचा पीक विमा आहे. ही तुम्ही दक्षता घ्या. ह्याच्या व्यतिरिक्त बाकी जेवढे जिल्ह्यांची जी काही माहिती आहे त्यांना पीक विमा भेटला होता. तर काही शेतकऱ्यांना अद्यापही जे पैसे भेटले होते तेच अजूनही भेटलेले नाही आहेत. तर त्यांच्या संदर्भाची अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये न जाणून घेता पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर इथपर्यंत जी तुम्हाला माहिती महत्त्वाची वाटत असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर देखील करा व ह्याच्यानंतरची जी काही माहिती ही उर्वरित जिल्ह्यांची आहे ती पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नक्कीच सांगतो. तर चला, इथपर्यंतची माहिती महत्त्वाची वाटली असल्यास व्हिडिओला जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि याच्या व्यतिरिक्त लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक GR देखील आलेला आहे. त्याचाही व्हिडिओ लवकरच चॅनलवरती येणार आहे. तर तो व्हिडिओ देखील तुम्ही जास्तीत जास्त बघा, लाईक आणि शेअर करा. आणि लाडकी बहीणचे देखील पैसे येणार आहेत ही त्या व्हिडिओची थोडीशी हिंट देतोय तुम्हाला. ह्याच्या व्यतिरिक्त बाकी माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. तर चला, व्हिडिओला इथेच आपण शेवट करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.